नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. ग्रामीण क्षेत्रातील मुख्यत्वे आदिवासी व इतर खेळाडूंसाठी स्पोर्ट्स टॅलेंट हंट चाचणी. पालघर पाड्यावरील आदिवासी भागातील विद्यार्थिनींना शालेय जीवनात खेळातील प्राथमिक ज्ञान व कौशल्य अवगत होण्याच्या दृष्टीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पालघर व अजित कुलकर्णी एम्स स्पोर्ट्स फेडरेशन ठाणे यांच्या वतीने तालुकानिहाय आदिवासी शाळांतील 10 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्टार टॅलेंट हंट उपक्रम राबविण्यात सुरुवात. अजित कुलकर्णी आंतरराष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक व त्यांची सपोर्ट टीम यांच्या माध्यमातून मुख्यत्वे मोखाडा, विक्रमगड, जव्हार, वाडा, तलासरी, पालघर ग्रामीण यामधील 200 आदिवासी शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्याचा विचार असून सुरुवात विक्रमगड व वाडा तालुक्यातून करण्यात आली आहे. यामध्ये एम्स स्पोर्ट्स फेडरेशनच्या वतीने प्रत्येक शाळेत 25,000 रु किमतीचे मोफत क्रीडा साहित्य, स्पोर्ट्स एक्सरसाइज चित्रफिती देण्यात येत आहेत. प्रत्येक शाळेत 30 ते 40 विद्यार्थी निवडून या खेळाडूंना एम्स स्पोर्ट्स फेडरेशन मोफत गिअर देणार आहे. यामधून निवडले गेलेले खेळाडू यांची धाडस या नावाची स्पर्धा घेतली जाणार आहे व 1 मैल धावणे यासाठी भरारी या नावाची रोड रेस घेतली जाणार आहे. हे आदिवासी पाडे हे मुख्य रस्त्यापासून आत जंगलात 5 ते 8 किलोमीटर असल्याने या स्पर्धेत विजयी होणाऱ्या खेळाडूंना सायकली बक्षीस म्हणून देण्याचे एम्स स्पोर्ट्स फेडरेशनने मान्य केले आहे. या उपक्रमाचा आदिवासी व डोंगरी भागातील शालेय विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल. रिपोर्टर हिम कुरेशी सोबत प्रणय पाटील, जिल्हा चीफ ब्युरो पालघरची रिपोर्टर. पिवळ्या पट्टीवर पाहिजे जा. टाळ्या वाजवा सर्वांनी. हळू.